अनुभव क्रमांक 7. महाराजांचे रूपवर्णन. राजश्री चिंतोपंत पाटोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्तोपासक असून त्यास ब्रह्मसंबंधाची बाधा होती. ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच. अक्कलकोटास ते सेवा करीत असता समर्थांची स्वारी एक दिवशी त्यांचे बिराडी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. गोविंदरावांनी महाराजास बसण्यास पाठ मांडला व त्यांनी गाणगापूरहून पादुका करून आणल्या होत्या त्या समर्थांच्या पायास लावून समर्थांच्या चरणावर गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षयी आपल्या चरणाचे ध्यान हृदयात राहावे, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलविली. पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुरास संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथेच असतो. असे सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावास स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथील गावातील देवालयात श्री दत्तात्रय नरसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देव्हाऱ्यात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निजपादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी जवळ बसलीच होती. गोविंदरावांनी पुजाऱ्यास स्वप्नात विचारले की देव्हाऱ्यात कोण बसले आहेत? पुजारी म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले. श्री स्वामी दत्तावतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. महाराजांचे निस्सीम भक्तांपैकी ते एक भक्त होते. महाराज दत्तावतार असे त्यांचे भक्त म्हणतात असे नाही, तर मोठमोठे योगी, सिद्ध, तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनास तसा उपदेश करीत. आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी व यशवंतराव महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजास अवतारी मानित असत. फार तर काय, पण मूर्तीपूजा निषेधक, ब्रह्मवेत्ते, वेदोक्त प्रकाशाचे करते जे विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते, ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ वाचला असेल त्यास माहिती असेलच की ज्ञानोबा, सांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्यास बुवांनी नावे ठेवून हे चमत्कार खरे नसावेत म्हणून टीका केली आहे. अशा मार्मिक विद्वानांकडून महाराजास अवतारी असा किताब मिळाला आहे. याहून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला, ते लहानाचे मोठे कोठे झाले, त्यांची माता पितरे कोण होती, जात कोण, देश कोण, त्यांनी दीक्षा कुठे घेतली, यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागलेला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदातील किंवा पुराणातील वाक्य म्हणत. यावरून ते ब्राह्मण असावे असं अनुमान होते. ते ब्राह्मण शूद्र यवनाकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते अजानबाहू होते. त्यांचे अंगाचे तेज इतके प्रखर होते की त्याचकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्याही पाहवत नसे. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एखादा पायावर डोका ठेवू लागला म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होई. तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एक जवा एवढा अंतर राहिला आणि महाराजांच्या मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम हट असे म्हणत. त्याचबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथा पालथा मागल्या मागे पडून जाई. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांची धांदल उडे. महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेष करून जारिणी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत. केलेल्या पापाची महाराजांपुढे तेव्हाच झाडणी होई. गालीप्रदान देऊन जारिणीचे व जाराचे नावही महाराज प्रकट करीत. एक वेळ एक थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ आली. बरोबर दासदासी सेवकजन पुष्कळ होते. त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिले, अगे मजजवळ कशास मुलगा? तो तुझा यार बसला आहे, तो तुला मुलगा देईल. सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याने मागे कळून आले. राजा व रंक महाराजास सारखे होते. अक्कलकोटचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय राजेसाहेब यासही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोकीचे पागोटे काढून फेकून देणे, शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे हमेशा चालावयाचे.
पण कोणाची बिशाद होती की महाराजांपुढे कोणी ब्र काढील किंवा हुकुमाची अवज्ञा करील. आहा वाचक हो, हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो, महाराजांची रागाची आठवण होऊन मलाही अंगावर कापरे भरले व लेखणी चालत नाहीशी झाली. श्री समर्थांची चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांच्या आज्ञेने गुणानुवाद वर्णन करीत आहे. महाराजास पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्ये करीत, परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृतदृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाच्या ऐकण्यात आलेले नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.